मंडळ बेलापूर द्वारा आयोजित पदयात्रा आणि पदयात्रेचं हे 28वे वर्ष आणि 28व्या वर्षात आपण पदार्पण करीत असताना या पदयात्रेची सुरुवात लासूर या ठिकाणावरून झालेली आहे। लासूर, वेरूळ, कन्नड, करंजखेड, चाळनेर, सिल्लोड, निल्लोड, गदाना, फुलंब्री, गदाना आणि गदाण्याला या पदयात्रेचा समारोप होत आहे। अशा या प्रसंगी आपली ही पदयात्रा आता जे गाव आहे ते भायगाव आणि भायगाव येथील श्री दत्त मंदिरामध्ये येऊन पोहोचलेला आहे। वेळ आहे दुपारची आणि दुपारची वेळ झाल्यानंतर आपल्या सर्वांचं लक्ष लागतं कशाकडे? पेट्रोल टाकण्याकडे, आहे का नाही? परंतु सर्वांचा आग्रह गेल्या जशी पदयात्रा सुरू झाली मला बोलायला काहीतरी वेळ मिळाला नाही, कारण वेरूळच्या लेळा भरपूर असल्यामुळं आपल्या लेळेमध्ये वेळ जात आहे। परंतु या ठिकाणी आग्रहास्तव सर्वांच्या आग्रहाने बोलण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहोत। श्री चक्रधारी सेवा मंडळाचं हे ज्ञानचक्र गेल्या 30 वर्षापासून फिरत आहे। 1994 ला श्री चक्रधारी सेवा मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासून श्री चक्रधारी सेवा मंडळाचं हे ज्ञानचक्र चालू आज तगायपर्यंत चालू आहे। बंधूंनो, परमेश्वर भक्ती करीत असताना ज्ञानाची गरज आहे। भगवंत गीतेमध्ये सांगतात, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेव विद्यते। ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगात कुठलीच नाही, दुसरी कोणतीच नाही। जर ज्ञान असेल, माणसाला जर ज्ञान असेल तर तो खऱ्या परमेश्वराची त्याला ओळख होणार आहे। कारण आपल्याला पुराणामध्ये सांगितलेले 33 कोटी देवता सांगितलेले आहे आणि याच्याही पुढे आपण जर गेलो तर वेदामध्ये आपल्याला 81 कोटी 1.25 देवता सांगितलेले आहे। त्या सर्वज्ञांनी सुद्धा 81 कोटी 1.25 देवता सांगितलेले आहे आणि त्याच्या पलीकडे असणारा परमेश्वर त्याची भक्ती आपल्याला सांगितलेली आहे। मग ती भक्ती करीत असताना ती अंधश्रद्धा नकोय, ज्ञानयुक्त भक्ती पाहिजे। आणि म्हणून गीतेत भगवंत सांगतात, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेव विद्यते। जर आपण अंधश्रद्धा ठेवून जर भक्ती केली, परमेश्वराची ओळख जर आपण करून घेतली नाही तर आपण या लोकीची यात्रा कधीही संपणार नाही। आपण कारण पुनरुपी जननम पुनरुपी मरणम ही जी यात्रा आहे, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरणाला शरण जायचं, पुन्हा मरून पुन्हा जन्माला यायचं, हे रहाड गाडग्यासारखं आपलं चक्र चालूच राहणार। आणि म्हणून ह्या चक्रातून आपल्याला सुटण्यासाठी खऱ्या परमेश्वराची ओळख करून घ्यायची आहे आणि म्हणून त्याकरता ज्ञानाची गरज आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे, माझी मूर्ती निपजवी बैसवी घराच्या कोणारी, आपण फिरे दारोदारी वेशापर। काय सांगतात संत ज्ञानेश्वर माऊली? माझी मूर्ती निपजवी बैसवी घराच्या कोणारी, आपण फिरे दारोदारी वेशापरी। ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्याला एका परमेश्वराची भक्ती करायला सांगितलेली आहे। माझी मूर्ती म्हणजे कोणाची? भगवान श्रीकृष्णाची तो मूर्ती घडवतो आणि घराच्या एका कोपऱ्यात ठेवतो आणि इतरांचं ऐकून तो त्या श्रीकृष्ण मूर्तीची पूजा अर्चा सोडून इतर देवी देवतांची भक्ती करीत फिरतो। त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी कशाची उपमा दिलेली आहे? कशाची दिलेली आहे? वेशाची दिलेली आहे। आणि तेच पुढे जाऊन तुकाराम बाबांनी तेच आपल्याला सांगितलेलं आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा। मग आपल्याला एकाच परमेश्वराची भक्ती करायला सांगितलेली आहे आणि त्याच्याही पुढे मानवा जे संत कवी आहेत त्या संत कवीने अनेक अभंगाच्या रचना केलेल्या। करी भक्ती एका श्रीकृष्णनाथाची, आस दुजयाची नको बाप्पा, पती व्रता धर्म अनन्य ती सेवा, तो कवी पतीला आपुल्याती, होई सावधान करी एक नेम, अनु म्हणे माझा एक चक्रधर, करील तो पार भक्त राजा। खऱ्या परमेश्वराची जेव्हा माणसाला ओळख होईल तेव्हा तो खऱ्या अर्थानं त्या गीतेमध्ये सांगितलेल्या भगवान श्रीकृष्ण महाराजांनी त्या धामाला जाऊन मिळणार। कशाला? जे धाम आपल्याला पाहिजे तिथून आपला परत या सृष्टीत येणे जाणे नाही। काय अशी भक्ती आपल्याला कोणी सांगितलेली? भगवान श्रीकृष्ण महाराजांनी सांगितली आणि तीच संत लोकांनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेली आहे।
तेव्हा आपण हा एक विचार केला पाहिजे, भक्तीच तर करायची आहे तर तिसरा ज्ञानयुक्त भक्ती पाहिजे. एका गावामध्ये मी पोहोचलेलो होतो आणि एका महादेवाच्या मंदिरात एक भक्त गेलेला होता. तो भक्त त्या ठिकाणी त्या शंकराच्या पिंडीची पूजा करीत होता. तो नदीवरती गेला. नदीवरती गेल्यानंतर त्याने स्नान संध्या केलेली आहे. स्नान संध्या करून तो मंदिरात पोहोचलेला आहे आणि मंदिरात पोहोचल्यानंतर त्याने काय केलेलं, त्या पिंडीवरती दही घातलेलं आहे, वरून पाणी ओतलेलं आहे आणि त्या पिंडीला त्याने स्नान घातलेलं आहे. स्नान घातल्यानंतर गंधाक्षता लावली. गंधाक्षता लावल्यानंतर त्या ठिकाणी अक्षता त्याने वाहिलेला आहे, बेलपत्र वाहिलेलं आहे आणि ध्यानस्थ बसला. काय महादेवाच्या भक्तीत तो तल्लीन झालेला आहे. असा नित्याचा नियम त्याचा असायचा. आणि त्यावेळेला काय होतं, एका बिळातून एक उंदीर येतो आणि उंदीर आल्यानंतर त्या पिंडीवर तो उडी मारून बसतो आणि त्या ठिकाणी तो अक्षदा खायला लागतो. काय होतं, अक्षदा खायला सुरुवात करतो. ते तांदूळ वाहिलेले असतात ते खायला सुरुवात करतो आणि ह्या भक्ताचे डोळे उघडे होतात आणि समोर बघतो तर त्या पिंडीवरती एक उंदीर बसलेला आहे आणि तो उंदीर बसलेला असताना तो त्या पिंडीवर असणारे काय खात आहे, त्या ठिकाणी अक्षरा खात आहे. या भक्ताच्या डोक्यात आलं की अरे आतापर्यंत जी आपण भक्ती केली ती फेर गेली, फुकट गेली, वाया गेली. खरा परमेश्वर तर कोण आहे, हा उंदीर देव आहे. कोण आहे, उंदीर देव आहे. आपण आजपर्यंत जी भक्ती केली ती फुकट गेलेली आहे. इथून पुढे आपण खऱ्या देवाची भक्ती केली पाहिजे, ते म्हणजे उंदीर देवाची भक्ती आपण करायला पाहिजे. आणि म्हणून त्याने काय केलं, एका घरामध्ये आता उंदरांचा सुळसुळाट सुटलेला असतो आणि म्हणून एक उंदीर पकडला आणि त्याला पाळलं. जरा खायला घातल्यानंतर कुठलाही प्राणी असो, मांजर असो, कुत्रा असो, कोणी असो, जर त्याला आपण प्रेमाने जवळ केलं तर तो आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या उंदराला तो खाऊ घालायला लागला. आता उंदराला खाऊ घालायला लागल्यानंतर तो माणसाळलेला उंदीर त्याच्या जवळ यायचा आणि मग तो त्याची पूजा अर्चा करू लागला, गंधाक्षता वाहू लागला. त्या उंदराला नाही ते उपहारामध्ये पदार्थ देऊ लागला. अशी भक्ती जेव्हा त्याची सुरू झाली आणि एक दिवस काय झालं, त्या भक्ताच्या घरामध्ये एक मांजर आलं आणि मांजराने त्या उंदराला पाहिलं. उंदराला पाहिल्यानंतर त्याने त्याच्यावरती झडप टाकली आणि त्या उंदराला उचललं आणि घेऊन पळून गेलं. अरे अरे आतापर्यंत जी मी भक्ती केलेली आहे ती माझी भक्ती आताही काय झालेलं आहे, फुकट गेलेली आहे. मला ज्ञान नाही की परमेश्वर कोण आहे, कोण देव आहे, आता कोणत्या देवाची भक्ती करावं. तर ह्या उंदीर देवापेक्षा खऱ्या अर्थानं देव जो श्रेष्ठ असेल तर तो कोण आहे, ही मांजरच देव श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्याने एक मांजर पाळलं आणि ते मांजर पाळल्यानंतर त्याला देव म्हणून त्याच्यामध्ये पाहू लागलं. काय देव म्हणून पाहू लागला आणि त्या मांजराला मग रोज चांगल्या पद्धतीचे पदार्थ खायला देऊ लागला, चांगले व्यवस्थित तिची पूजा अर्चा करू लागला. असं करत करत त्याची भक्ती चालू झालेली आहे. रोज नेहमीप्रमाणे जशी तो महादेवाची भक्ती करायचा तसा ह्या मांजर देवाची भक्ती करू लागला. आणि मग मांजर देवाची भक्ती करत असताना पुढे काही दिवस लोटले आणि काही दिवस लोटल्यानंतर ही मांजर भक्ताच्या घरातून बाहेर निघत असताना एका कुत्र्याने पाहिलं आणि कुत्र्यानं पाहिल्यानंतर कुत्रा तिच्यावर धावून गेला आणि मांजराने धूम ठोकली. मांजर पळून गेली. काय मांजर पळून गेली. अरे 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 काही खरं नाही, मी चुकलो, आतापर्यंत माझे आयुष्यातले बरेचसे दिवस वाया गेले. ह्या मांजर देवापेक्षा खऱ्या अर्थानं कुत्रा देव श्रेष्ठ आहे. आपण बघतो बरेचसे लोक म्हणतात ते खंडोबाच आहे, तो खंडोबा आहे. काय ऐकतो का नाही, कुत्र्याला जर एखाद्याने मारलं तर काय म्हणतात लोक, अन्य संप्रदायामध्ये आहे खंडोबा आहे त्याला मारू नये. आता खंडोबा देव म्हणजे कुत्रा देव करून टाकतात, अशी ही अंधश्रद्धा जगामध्ये पसरलेली आहे. आणि म्हणून तो कुत्र्याला देव मानून तो कुत्र्याची भजन पूजन करू लागला. भजन पूजन करीत असताना पुढे जाऊन त्याने तो कुत्र्याला रोज मग आंघोळ घालायची, साबणाने आंघोळ घालायची, मग मस्तपैकी त्याची ठेप ठेवायची, त्याला बसण्यासाठी गादी. आणि मग हा सकाळी उठल्यानंतर रोज त्याची पूजा अर्चा करू लागला. आणि रोज आपली पत्नी उपहार बनवायची. काय त्याच्यासाठी उपहार बनायची, नैवेद्य बनवायचे. आणि मग तो नैवेद्य हा भक्त त्या कुत्र्याजवळ मागायचा आणि त्या ठिकाणी आरती म्हणायचा, जय देवा जय कुत्रे देवा, काय माझ्या स्वीकार करा म्हणून अशी आरती करू लागला. पण एक दिवस काय झालं बंधूंनो, काय त्या भक्ताच्या पत्नीला तो उपहार बनवण्यासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झाला आणि ती मग स्वयंपाक घरामध्ये त्या कणकेचा मंडा
कणक त्यांनी मळलेली आहे आणि मग त्या ठिकाणी तिने काय केलेलं आहे, चपात्या लाटायला सुरुवात केलेली आहे. चपात्या लाटीत असताना सुरुवात केली. आता पूर्वीच्या काळामध्ये काही हे गॅस वगैरे नव्हते, चूल होते आणि त्या चुलीमध्ये ते लाकडं घातलेले होते आणि त्यावेळेस ती चपात्या लाटत असताना तिने चपाती लाटली, तव्यावरती टाकले आणि तेवढ्या तो कुत्रा आता भुकेला झाला. कारण माणूस असो या प्राणी असो, ज्या वेळेचा त्याचा जेवायचा टाइम असेल तेव्हा जर त्याला मिळालं तर बरं वाटतं. आता नाही का आपण जर उशीर झाला तर आपल्याला जरा इकडे तुमचं लक्ष लागणार नाही. त्याच पद्धतीनं त्या पत्नीने काय केलं, ती चपात्या लाटत असताना तो कुत्रा तिथे गेला, कारण भूक लागलेली आहे आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देईना. तो कुत्रा तिथे जाऊन पोहोचल्यानंतर त्या भक्ताच्या पत्नीची नजर चुकून त्याने त्या कणकीचा उंडा उचलला आणि तो निघाला. या भक्ताच्या पत्नीनं पाहिलं, चुलीतलं जळकं लाकूड काढलं आणि फेकून त्याला मारलं. अरे आता हे काय झालं, पुढे येऊन पाहतो तर पत्नीने मारलेलं आहे. अरे आतापर्यंत जी भक्ती करीत होतो तीही फेल गेली. खरी पत्नी तर माझ्या जवळच आहे पण ती मला कळली नाही. खऱ्या अर्थानं माझी पत्नीच माझा काय आहे, देव आहे. आणि म्हणून तो पत्नी देवाची भक्ती करू लागला. तर बंधूंनो, मला हे सांगायचं आहे की ज्ञानयुक्त भक्ती जर केली तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. ही अंधश्रद्धा झाली. काय झालेली आहे, अंधश्रद्धा. आणि म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेव विद्यते. काय, ज्ञानयुक्ती भक्ती जर आपण केली तर ती परमेश्वराला पोहोचते. कशाला, परमेश्वराला पोहोचते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला गरज कशाची आहे, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. काय, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. अध्यात्म शास्त्र जर आपण नेहमी जर पाहिलं तर खऱ्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. आणि मग खरा परमेश्वर कुठे आहे, तर 81 कोटी 1.25 देवतेच्या पलीकडे असणारा तो परमेश्वर. जसा देशाला काय, देशाला एक राष्ट्रपती असतो. ज्यावेळेस देशामध्ये अहंकार नसतो, पंतप्रधानाला हे देश सांभाळता येत नाही, त्यावेळेस काय होतं, राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू होते का नाही. मग देशाला चालवणारा कोण असतो, एक राष्ट्रपती. त्यानुसार ह्या शास्त्राचा जर अध्यात्माचा जर आपण विचार केला तर परमेश्वर फक्त एकच आहे. इतर जी देवी देवता आहे त्या परमेश्वराच्या आज्ञेने सर्व काम करत असतात. काय, जसा पंतप्रधानांच्या नंतर उपमुख्यमंत्री, गृह खाता अमक आलेलं असतं, त्याच पद्धतीने ही रचना म्हणजे अध्यात्म शास्त्राला धरून ही केलेली आहे. पण आपली श्रद्धा ही ज्ञानयुक्त नसल्यामुळे आपण काय चाललेलं आहे, भरकटत चाललेलो आहे. आता आपण मंदिरामध्ये आलो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्या ज्या ठिकाणी स्पर्श केला त्या मंदिरात आपण गेलो. आपण काय, लोक आपल्याला विचारतात कुठे गेलो होतो, देवाला गेलो होतो. कुठे चालला हो, देवाला गेलेला आहे. मंदिरात देव आहे का, मंदिरात देव आहे का, हो. निल्लोड त्या ठिकाणी आपण गेलो होतो, तिथं देव होता का, सिल्लोडला देव आहे का, कन्नडला देव होता का, लासूरला देव होता का, मंदिरात बोला ना, होता का, होता का देव, खरंच खेळला देव होता का. मग तुम्ही गेले कशासाठी तिथं, काय काम होतं तुमचं तिथं जाण्याचं, देव होता का तिथं, मला सांगा ना, बोला ना, बोला, देव होता का. त्या ठिकाणी देव नव्हता, अजिबात नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलंय, देव कसा आहे तर चालता बोलता. देव कसा आहे, तो चालता बोलता आहे. तो काही दगडाचा नाही. दगडाचा देव त्याला वडाऱ्याचा भेव, लाकडाचा देव त्याला विस्तवाचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. मग आमचा देव आम्ही दगड करून ठेवला. काय करून ठेवला, दगड करून ठेवला. ही आपली शुद्ध काय आहे, अंधश्रद्धा आहे. आणि ह्या अंधश्रद्धेतून आपण बाहेर पडलं पाहिजे. देव दगडाचा नाही, देव कसा आहे, चालता बोलताय. दगडाचा देव आपल्याला ज्ञान देणार आहे का, बोला, दगडाचा देव आपल्याला ज्ञान देणार आहे का. हा, ज्या ठिकाणी आपण गेलो, ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या गावी गेलेले आहे त्या ठिकाणी त्यांनी बसून भक्तजनांना काही शास्त्र निरूपण केलेलं आहे. ती जागा श्री चक्रधर स्वामींच्या जिथं आसन झालेले आहे त्या संबंधाने काय झालेली आहे, पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे, पवित्र झालेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी विशेष महत्व आहे. हे सायन्सने सुद्धा सिद्ध केलेलं आहे.
सायन्सने सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे। आज तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, सर या ठिकाणी बसलेले आहेत, मी या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, आणि आपण जर या ठिकाणावरून निघून गेलं तर आपलं अस्तित्व काही काळ या ठिकाणी कायम असतं। हे सायन्सने सुद्धा हा सिद्ध केलेला आहे। तुम्ही म्हणाल कसं काय बाबा, आम्ही तुम्ही उठून गेल्यानंतर आमचं अस्तित्व इथं कसं राहणार, किंवा तुमचं कसं राहणार, गुरुजींचं कसं, पवार गुरुजींचं कसं राहणार, हे सायन्सने सिद्ध केलेलं आहे। आपण विचार करा, एखाद्या ठिकाणी दरोडा पडतो, काय पडतो, दरोडा पडतो, दरोडेखोर दरोडा टाकून निघून जातात, दरोडेखोर त्या ठिकाणावरून निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी दरोडेखोर कोण आहे हे पोलिसांना माहिती असतं का आपल्याला माहिती असतं? मग त्या ठिकाणी कोणाला आणलं जातं, कुत्र्यांना आणलं जातं। कोणाला आणलं जातं, कुत्र्यांना आणलं जातं। जे कुत्र्यांना शिकवलेलं असतं ते कुत्रे त्या ठिकाणी आणल्या जातात, आणि मग ते कुत्रे त्या ठिकाणी आल्यानंतर ती जागा हुंकतात, काय करतात, हुंकतात, त्या जागेचा श्वास घेतात, आणि मग कुत्रा त्या दरोडेखोरापर्यंत आपल्याला पोहोचवतो, कारण त्याचं ज्ञान त्या कुत्र्याला असतं। कोणाला असतं, कुत्र्याला असतं, इथपर्यंत तो पोहोचलेला असतो। म्हणून खरा दरोडेखोर कोण आहे, तुम्ही आम्ही त्या दरोडेखोराजवळ जरी उभं राहिलो तर तो आपल्याला धरणार नाही, पण ज्याने चोरी केलेली आहे, ज्याने दरोडा टाकलेला आहे, त्याला मात्र धरल्याशिवाय राहणार नाही। तसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या जागी गेले, ज्या ज्या ठिकाणावरती ते बसलेले आहे, काय त्यांनी भक्तजनांना ज्ञान दिलं, त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आजही कायम आहे। जसा गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णांनी करंगुळीवरती उचलला, काय त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आज आहे। माहूरला श्री दत्तात्रय प्रभूंनी ज्या ज्या ठिकाणी क्रीडा केल्या, लीला केल्या, त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचं अस्तित्व आजही आहे। ज्या ठिकाणी भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांनी रुद्रपूर परमेश्वर पुराला ज्या ज्या ठिकाणी श्री प्रभू बाबा फिरले ती पवित्र भूमी आहे, म्हणून तर परमेश्वर पूर नाव त्या भूमीला पडलेलं आहे। म्हणून तिथं परमेश्वर आहे का, त्या ठिकाणी असणारी परमेश्वराची काय आहे, कृपा शक्ती आहे। काय आहे, कृपा शक्ती आहे, आणि त्या कृपा शक्तीला आपण खऱ्या अर्थानं काय करीत असतो, नमस्कार करीत असतो। कशाला नमस्कार करतो आपण, त्या लीला आठवून त्या स्थानाला आपण नमस्कार करीत असतो। म्हणून अंधश्रद्धा घेऊन मंदिरात देव आहे, चाललो आम्ही देवाला, हे म्हणत बसायचं नाही, देव दगडाचा नाही। आणि स्थानाच्या ठिकाणी दोन शक्ती असतात, एक कृपा शक्ती आणि एक माया शक्ती। दुसरी कोणती शक्ती, माया शक्ती। जर आपण लीला आठवून स्थानाला वंदन केलं तर कृपा शक्ती स्वीकार करते, आणि आपण लीला आठवून जर नमस्कार नाही केला, वंदन नाही केला, तर कोण स्वीकारणार आहे, माया शक्ती। आणि म्हणून ज्ञान हे असणं गरजेचं आहे, ज्ञान हे असणं गरजेचं आहे। आणि हेच कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेले आम्हाला शिकवण आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, तुम्हापासून नागदेवाचार्यांना म्हणतात, तुम्हापासून सातापासून अनेका, काय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असो या श्री गोपाल कृष्ण असो, ज्ञान देऊन मोकळे झाले, काय पण ही जी जबाबदारी आहे, ज्ञानाची जी जबाबदारी आहे, ती कुणावर सोडलेली आहे, तुम्हा आम्हावर सोडलेली आहे। आणि मग ती तुम्हा आम्हावर जी सोडलेली जबाबदारी आहे ती आपण ज्ञान घेऊन पार पाडली पाहिजे, अनेकांना ज्ञान दिलं पाहिजे। मल्ले बाबांनी आता सांगितलं की या पदयात्रेच्या माध्यमातून 513 नव्हे तर 538 महिला पुरुष अनुसरलेले आहेत, आणि जवळजवळ 17 घरं वारकरी संप्रदायाचे महानुभाव संप्रदायामध्ये आलेले आहेत। तुमच्यापेक्षाही ते आज उत्तम रीतीने आचार करतात, काय हे कशामुळे झालं रे, हे खऱ्या अर्थानं ज्ञानाचंच होतं। काय जर आम्ही फिरलो असतो, नुसतं टाळबाजीत फिरलो असतो तर काय, आणि कुणाला ज्ञानच जर दिलं नसतं तर आज 538 लोक आपल्या पंथाचे संन्यासी बनले नसते। गेल्या 30 वर्षामध्ये हे कार्य आमच्याकडून झालेले आहे। 1994 ला ह्या चक्रधारी सेवा मंडळाची बेलापूरला स्थापना झाली। प्रथम 5 वर्ष सायकल यात्रेत आम्ही घालवले, आणि आजपर्यंत 28 वर्षे याच्यामध्ये कार्य करत आहे आम्ही पदयात्रेच्या माध्यमातून। आणि ह्या पदयात्रेच्या माध्यमातून अनेक व्यसनाधारी जे जीव होते, माणसं होती, ते व्यसन मुक्त झालेले। कुणाला बिडीचं व्यसन होतं, कुणाला तंबाखूचं व्यसन होतं, मी तंबाखू खातो, काय म्हणणारे भरपूर होते, पण त्यांचं सुद्धा व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला। दारूपासून
आम्ही त्यांना मुक्तता दिली. दारूमुळे आपल्या संसाराचं वाटोळं होतं. कशामुळे होतं? दारूमुळे आपल्याला संसाराचं वाटोळं होतं. दारू तर यादवही पिले. मी यादव कुळातलाच आहे. काय? मी यादव कुळातलाच आहे. देवगिरीवर आमच्या पूर्वजांनी राज्य केलेलं आहे. काय? यादव कुळातला असणार म्हणजेच आम्ही यादवांचं दारूमुळे काय झालेलं वाटोळ आल्या आपापसा झुंजू झुंजू ते मिळलेलं आहे. अशी ही दारू प्रपंचाचं नाश करणारी आहे. प्रपंचाचा नाश करणारी आहे. दारू पिणाऱ्याच्या घरची परिस्थिती जर आपण पाहिली तर तो त्याने कितीही जरी कमवलं, काय कितीही जरी कमवलं त्याला तरी ते पुरत नाही. कारण त्याने दिवसभर कष्ट करायचे, रावायचे आणि कमवलेला पैसा कशामध्ये घालायचा आहे? आणि तो कशामध्ये घालायचा आहे? दारू पिण्यामध्ये घालायचा आहे. आपण दारू पिण्याला इतकं सुख सुद्धा नाही. एकदम चांगलं दारू पिणाऱ्याने किती शिवाय देऊ द्या, त्याला कोणी काय म्हणणार नाही. ते जाऊ द्या, दारूच आहे. काय तो गटारात जरी पडला तो वा वा काय छान झोप येते या ठिकाणी. म्हणजे किती सुख तो भोगतो. दारू पिण्याचा आनंदाचे आहे का नाही? पिणार आहे का कोणी याच्यामध्ये? त्याचं नाव जगात गाजतंय. काय जगात गाजतंय? म्हणून तर आपला देश दारूवर चांगला चालतो, चांगले पैसे कमवतो. लोकांच्या संसाराचं वाटोळ करून काय लोकांच्या संसाराचं वाटोळ करण्याचं देशामध्ये दारूबंदी आली असती. पण दारूबंदी काय होत नाही? तुमच्या सारखे जे पिणारे असतात आणि त्या पिणाऱ्यांकडून तो सरकारला जास्त इन्कम मिळतं. काय मिळतं? इन्कम मिळतं. प्रपंचाचं लोकांचं वाटोळ झालं तरी चालेल. काय चालेल, पण सरकारला जास्त टॅक्स मिळतो, पैसा मिळतो, म्हणून दारूबंदी होत नाही. अनेक संतांनी हे केलं, दारूबंदीवरती प्रवचन केले. अनेक त्यांच्यासारख्या सद्भक्तांनी दारू बंदीवरती प्रवचन केले, मोर्चे काढले, परंतु दारूबंदी आज तगायत झालेली नाही. आणि म्हणून मला एक सांगायचं की ह्या जर पदयात्रेमध्ये कोणी नामधारक असो या वासनिक असो, कोणी घरी गेल्यानंतर जर दारू जर पित असेल त्याला एकच विनंती आहे की आपण दारू पासून बाजूला व्हा. दारू हे प्रपंचाचं वाटोळं करणं आहे. आपल्या मुला मुलींकडे सुद्धा लोक चांगल्या नजरेने बघत नाही हो. स्वतःच्या पत्नीकडे लोक सुद्धा चांगल्या नजरेने बघत नाही दारू पिणाऱ्याच्या. आणि हेच जे अंधश्रद्धा असो या व्यसनमुक्ती असो, हे व्यसनमुक्तीचं कार्य आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य गेल्या 30 वर्षापासून त्या श्री चक्रधारी सेवा मंडळाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे. हा 4था फेरा चालू आहे. गुरुजी कितवा फेरा चालू आहे? 4था फेरा चालू. माणसं कमी असू द्या पदयात्रेमध्ये. तुम्हाला माहिती आहे आपल्याबरोबर 500 700 800 लोकांपर्यंत आपली पदयात्रा गेलेली होती. हे सर्वांना जे जुने पदयात्रेकर आहे त्यांना माहिती आहे. पण तो जो आहे आम्ही जो वसा पत्करलेल्या सर्वज्ञांचा, कारण सर्वज्ञ वाडोवाडू गावोगावी पायी फिरलेले आहे. कशा करता फिरले? तुम्हाला मला ज्ञान देण्यासाठीच फिरलेले आहेत ना. काय त्यांना गरज होती फिरायची? मग त्या सर्वज्ञांनी कुठला विचार केला नाही की मला काट्याचे वरखडे ओढत आहेत, काय माझ्या अंगावरचे कपडे फाटत आहेत, हा विचार त्यांनी केला का? अजिबात केला नाही. पायी प्रवास करून त्यांनी भक्तजनांना काय दिलेला आहे? ज्ञान दिलेला आहे. आणि तो ज्ञानाचा वसा घेऊन आम्ही आज जनतेपर्यंत पोहोचत आहोत आणि भरकटलेल्या जीवांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्या ज्ञान देऊन त्यांना सन्मार्गाने चालण्याचं शिकवत आहोत. अनेक लोकांनी खऱ्या अर्थानं दारूचं व्यसन सोडलेलं आहे, बिडी सिगारेटचं व्यसन सोडलेलं आहे आणि जो अंधश्रद्धेत गुरफटलेले व्यक्ती होती ती अंधश्रद्धेतून बाहेर आलेली आहे. आज लोक संतांच्या संगतीत यायला लागलेले आहे. कारण संतांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दुसरा एक संदेश दिलेला आहे की तुम्हा परस्पर एक परमप्रीती होवावी नाही का? एकमेकाबद्दल प्रेम पाहिजे. काय एकमेकाबद्दल प्रेम पाहिजे. नाहीतर मी झालो मोठा संत आणि मोठ्या गादीवरती बसलेला आहे, आलेला भक्त आश्रमात आलेला आहे, त्याला काय विचारायचं नाही. तो आलेला आहे माझ्या परमेश्वराचा साधक आलेला आहे. काय चतुर्विध साधनापैकी एक साधक आलेला, त्याचा आपण आदराने सत्कार केला पाहिजे. या म्हटलं पाहिजे, बसा म्हटलं पाहिजे, चहा घ्या म्हटलं पाहिजे, जेवायची वेळ असेल तर त्याला जेवू घातलं पाहिजे. काय सायंकाळची वेळ असेल तर त्याला मुक्काम करा म्हटलं पाहिजे. हे संतांचं सुद्धा कर्तव्य आहे आणि ते पार पाडल्यानंतर काय होतं? जवळीक किती, संतांची जवळीक किती आहे. आणि संतांची जवळीक आल्यानंतर 2 शब्द त्याला ऐकण्यास मिळतात
आणि मग ते ज्ञान जर त्याला 2 शब्दाचं जरी त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि ते त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जर उतरविलं तर त्याच्या जीवनाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आणि हाच सर्वज्ञांचा संदेश घेऊन आम्ही गेल्या 30 वर्षापासून हे कार्य करत आहोत. मला फक्त एक 10-15 मिनिटं दिलेली आहे. तुम्ही जर फुलंब्रीला जर आलात सर तर 1 तास मी प्रवचनाची सेवा त्या ठिकाणी करेन आणि तुम्हाला मी आमंत्रण देतोच फुलंब्रीला येण्याचं. संध्याकाळच्या वेळेला दुपारीच्या ते सांगतील कधी यायचं ते त्यावेळेला एकच तुम्हाला मला सांगायचं आहे की पायी तीर्थयात्रा घडो आणि देह देवादारी करो. पडतो हो पडतो. आपल्या पदयात्रेच्या पाठीमागे एक झेंडा आपला हा भगवा चक्र असणारा पांढरा ध्वज घेऊन घेऊन चालणारी व्यक्ती होती, जी सगळ्यांना सांभाळून आणणारी व्यक्ती होती. कुठली पाठीमागे राहणारी महिला असो, किती लांब असू द्या आणि किती वेळ होऊ द्या, तिला तो आपल्या पदयात्रेपर्यंत घेऊन येणारा लोणारकर दादा. काय लोणारकर दादा त्यांचं एक भजन आहे काय, अवती भवती मंदिर भवती लखलख करतय काय, असायचे ना. आणि यशोदा मातेला जाऊन विचारा कृष्ण आहे काय, यशोदा मातेला जाऊन विचारा कृष्ण आहे काय. या व्यक्तीने अशी सेवा केलेली आहे गुरुजी. जेव्हा ती पदयात्रा आमची निघाली आणि ते नाशिक जिल्ह्यातून निघाले आणि मनमाड शिंगवड त्या ठिकाणी पोहोचले आणि मनमाड पदयात्रेसाठी निघाले. आता आपल्याला बाबांची पदयात्रा निघालेली आहे, त्या पदयात्रेमध्ये जायचं आहे आणि पदयात्रेची करून ते निघालेले आहे. मुक्काम त्यांचा मनमाड शिंगवेला पडला. काय मुक्काम त्या ठिकाणी पडला आणि त्याच ठिकाणी त्यांच्या देहातील ज्योत निघून गेली. पुढे निघालेला होता हा प्रवासी पदयात्रेला निघालेला होता आणि मग जो पदयात्रेला निघालेला होता त्याला परमेश्वर भगवंत आपलं मोक्षधाम देणार नाही का. जो देवाच्या रस्त्याने निघालेला आहे, जो मोक्ष मार्गाची वाटचाल करीत आहे, त्याला परमेश्वर वाया जाऊ देणार आहे का. हा मग तसं आपण जे घर सोडलं, दार सोडलं, काही दिवसाकरता आपण संन्यासी बनलो. खऱ्या घराघराचा त्याग केलेला आहे. घराघराचा काय केलेला आपण त्याग केलेला आहे. अहो हे संसारात कितीही कमवलं तर ते आपल्या बरोबर येणार नाही. सांगा ना तुम्ही मला काय घेऊन जाणार आहे. मी हे कपडे सोडून देईन काय आणि तुमच्यासारखा बनन. सांगा काय घेऊन जाणार आहेत का तुम्ही. हा मग घेऊन जायचं आहे तर कोणासारखं बनलं पाहिजे. कोणासारखं बोला. कधी बनणार आहे. हो दासीवंत देह जाणार सकळ, ह्या देहाचा भरवसा नाही. तेव्हा आपण काही लोक म्हणतात जाऊ अजून पदयात्रेला भरपूर उशीर आहे, प्रपंच करूया नेटका नंतर देव धर्म करीत बसू. मला हे सांगा कोण तिकीट काढून आलं की मी इतक्या दिवसच जगणार आहे म्हणून. हा सांगा ना तुमची तारीख सांगा, मी टिपून ठेवतो. देहाचा भरोसा नाही. जेव्हा आपण ज्ञान घेऊन जर परमेश्वराच्या मार्गावरती चाललो की ह्या देहाचा काही भरोसा नाही. कधी आपल्याला ते सोडून जाईल. परमेश्वराने एक शरीर आपल्याला वाढवून दिलेलं आहे आणि ते आपण आपले दिवस किती आहे हे अगोदरच ठरलेले आहे, पण आपल्याला माहिती नाही. जन्माला कुठे यायचं हे आपल्याला माहित होतं का नाही. तसं मरणाचं तरी आपल्याला माहित आहे का नाही. आणि मग मरण हे मी 100 वर्ष जगणच हे आपल्याला माहित आहे का. अजिबात नाही. आहे का माहिती. अजिबात नाही. ही अंधश्रद्धा आहे. तुम्ही इतक्या दिवस जगणार, 100 वर्ष जगणार, सांगा जगणार आहे का. म्हणून आपल्याला आपला भरोसा नाही आणि म्हणून तरुणपणामध्ये आपण खऱ्या अर्थानं संसाराबरोबर देवधर्म केला पाहिजे. मी तुम्हाला म्हणणार नाही लगेच तुम्ही संसारावरती तुळशीपत्र ठेवा आणि आमच्या सारखे संन्यासी बना. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तुम्हाला 56 वर्षाची वय मर्यादा दिली. किती वर्ष. 56 वर्षामध्ये माणसाने अनुसरलं पाहिजे. अनु म्हणजे काय. अनुसरण या शब्दाची व्याख्या काय. अनुसरण हा शब्द अनुसरण म्हणजे काय बोला ना. हा जे अनुसरण म्हणजे जे पुढीलांनी जे ज्ञान दिलेलं आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे आपल्याला ज्ञान दिलेले त्या ज्ञानाला अनुसरून आपण आपली वाटचाल करायची आहे. काय त्याला म्हटलेलं आहे अनुसरण. अनुसरण हा शब्द
सगळं सुधातूपासून बनलेला आहे, नुसत्या सुधातूपासून बनलेल्या शरण शब्दाचा अर्थ धावणे, चाल करून जाणे असा होतो. पण अणु हा उपसर्ग लागतात, धातुअर्थात बदल होऊन अनुलक्षण वागणे, मागून जाणे, शोध घेणे इत्यादी अर्थ होतात. आणि म्हणून प्रकारून ओढाने देखील उपयुक्त अर्थ घटू शकतात. याचा पडताळा आपल्याला स्वामींच्या आचार धर्मावरून, कशावरून येतो? स्वामींच्या आचार धर्मावरून. अहो त्याग जो आठवावा, जो आदर्श आठवावा तो माहीमट्टाचा. कशाचा? माहीमट्टाचा. एकदा घर सोडलं पण मागवरून पाहिलं नाही. सर्व श्री चक्रधर स्वामी डोमेग्रामला होते, पण डोमेग्रामला नाही, मला अनुसरण या ठिकाणी घडणार नाही, कारण माझे सासरे येतील, बाकीचे येतील, आणि म्हणून त्यांनी रुद्रपूरची वाट धरली. तसं आपणही कुठली वाट धरली पाहिजे? आश्रमांची वाट धरली पाहिजे. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला ज्ञान होईल, तुम्ही अनुसराल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जो देवधर्म करतो काय तो आपल्या उपयोगी पडेल, तोपर्यंत नाही. अवसर दिलेला परमेश्वराने आपल्याला मनुष्य जन्माचा एक अवसर दिलेला आहे, आणि तो अवसर आपण प्रपंचामध्ये या जसा काक पक्षी असतो, काक म्हणजे काय? कावळा आहे का नाही? काक पक्षी म्हणजे कावळा. कावळा कशामध्ये? विष्ठेमध्ये आपला सार शोधत असतो. तसे तुम्ही जी मंडळी आहे, ज्ञान नसल्यामुळे कशामध्ये सार शोधताय? प्रपंचामध्ये. कशामध्ये? प्रपंचामध्ये सार शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सार केव्हाही कुठं जसा कावळ्याला तो सार सापडत नाही, तसा तुम्हाला सापडणार नाही. खऱ्या अर्थानं तो परमेश्वराच्या भक्तीत आहे, आणि ती भक्ती कशी असावी? तर ज्ञानयुक्त असावी. म्हणून मी एक छोटासा पण घेतलेला होता गीतेतील, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिय विद्यते. जर जीवाकडे भगवंताने दिलेलं जे ज्ञान असेल तर हा जीवात्मा मानव सहज रूपी हा भवसागर करून जाऊ शकतो. आणि म्हणून त्याकरता आपल्याला कशाची गरज आहे? ज्ञानाची गरज आहे. नुसती अंधश्रद्धा ठेवून भक्ती करणे हे उचित नाही. हाच संदेश गेल्या 30 वर्षापासून श्री चक्रधरी सेवा मंडळाच्या माध्यमातून चालू आहे गुरुजी. आणि तो संदेश आज आम्ही लासूर या ठिकाणीवरून या पदयात्रेचा प्रारंभ केला, आणि गदाना या ठिकाणी 2 दिवसांनी समारोप करणार आहोत. खऱ्या अर्थानं ज्या जीव अधिकारी असतील ते आमचं ज्ञान ऐकून परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पत्करतात. पण काही लोकांना ममता सुटतच नाही घराची. काही म्हणतात संन्यास घेतल्यानंतर घरीच राहायला पाहिजे, मार्गात सांभाळत नाही. चुकीची कल्पना आहे तुमची. काय चुकीची कल्पना आहे? हे चुकीचं आहे. मार्गातले लोक तुम्हाला सांभाळत नाही, मार्गातले साधू तुम्हाला सांभाळत नाही, पण तो साधन दाता माझा सर्वांना चक्रधर स्वामी हे तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. काय आपल्याला साधू संध्याकडे पाहून संन्यास घ्यायचा नाही. काय तुम्ही असे ठाम निश्चय करा, माझा देव आणि मी देवाचा. हा जर तुमचा निश्चय असेल तर आपली काळजी कोण घेणार आहे? साधन दाता घेणार आहे. तुम्हाला आपापची तुमची सेवा होणार आहे. फक्त तयारी करा. काय करा? तयारी करा. मीही निघलेलो तो इतिहास मी सांगत बसणार नाही. आजपर्यंत मला काहीच कमी पडलं नाही, कुठलंच कमी पडलेलं नाही. सांगतील तुम्हाला रात्रीची मंडळी, मी त्यांच्याकडे कधी मागायला गेलो का? किंवा 30 वर्षापासून तुमच्याकडे कधी कोणाकडे मागायला आलो का? आलो का मागायला? हा पदयात्रे करत आले का मी मागायला? का हो बरवाडेवाले आलो का? शहाजावाले आलो का? नाही आलो. माझा देव मला देणार आहे. कारण अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. माझ्या योगाची काळजी त्यानेच घेतलेली आहे, आणि क्षमाची काळजी त्यानेच घेतलेली आहे. योग म्हणजे जे प्राप्त नाही त्याने भगवंताने मला भरपूर दिलंय, आणि क्षेम म्हणजे माझे शारीर रक्षण सुद्धा केलेलं आहे. शारीर रक्षण सुद्धा त्यानेच केलेलं आहे. मी पदयात्रेच्या अगोदर नवरात्रामध्ये माझा मनका गेला होता. काय आणि नवरात्राच्या नंतर दिवाळीपर्यंत मी फार तांगडा झालेलो होतो. वस्तुस्थिती आत्ताची आहे. अशा परिस्थितीमध्ये मला चालता येत नव्हतं. पाय ठेवला तर डोळ्यातून पाणी यायचं. इतक्या वेदना होत होत्या. देवाला सांगितलं माझ्या हातून जर वाईट कार्य आतापर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून घडलेलं असेल, माझ्या अनुसार काळात जर घडलेला असेल तर माझा आजार बरा होऊन नको देऊ. पण माझ्या हातून जर चांगलं कार्य घडत असेल तरच तू मला चांगलं कर. काय चांगलं कर? नाही तर अनुसरले आजही मला मरण आलं तर चालेल. विडा ठेवला वेळापूरच्या स्थानावरती. संगमनेरच्या दवाखान्यामध्ये मी गेलो. आपला उपदेशी डॉक्टर आहे, स्पेशलिस्ट आहे, मणक्याचा आजार.
मणक्याच्या आजाराचा, मेंदूच्या आजाराचा डॉक्टर आहे, त्याच्याकडे मी गेलो, फोटो त्याने काढला आणि मला सांगितलं बाबा मनक्यावरती मणके चढलेले आहे. काय तुम्हाला गाडीचा प्रवास बंद करावा लागणार, कमीत कमी 6 महिने तुम्हाला गाडीचा प्रवास करता येणार नाही. मी म्हटलं नाही, माझ्या बरोबर माझेच नाव कृष्णराव बाबा अंकुलेकर होते, त्यांनी सांगितलं की बाबांना ते जमणार नाही, ते अहमदनगर जिल्हा मानव परिषदेचे अध्यक्ष, त्यांना उपस्थित राहावं लागणार. तरी त्या डॉक्टरने सांगितलं नाही, यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. मी देवावरती विडा सांगून ठेवताना डोळ्यातून ज्यावेळेस असूनच्या दारात चालू होता की माझं काय चुकलं, जर चुकलं असेल तर त्याची शिक्षा तू मला दे. आणि मी डॉक्टरकडून 10 दिवसाच्या गोळ्या घेऊन आलो. डॉक्टरने मला 10 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्या घेतल्या. मी 8 दिवस कुठलाही मला फरक नव्हता गुरुजी, कुठलाही फरक नव्हता. काय करू म्हटलं, माझीच काहीतरी चूक झालेली असणार काय. आणि मग मला देवाने बुद्धी दिली. मी आमचे उडाईचे बंधू म्हणजेच आमचे मामाश्री ते अनुसरलेले आश्रमामध्ये त्यांना सांगितलं मामा माझे पाय एका खांबाला बांधा. मी झोपतोय, माझे पाय खांबाला बांधा. आणि मी एक रुपयाचा पासा इथे लावला आणि त्यांना ओढायला लावलं. मी झोपलो आणि त्यांनी ओढलं. ओढल्यानंतर खाट खाट 3-4 वेळेस आवाज आला आणि मी उठून चालायला लागलो. म्हणून नाही तर आज मी तुमच्या नसतो पदयात्रा करण्यासाठी. का ही भगवंताची खरी प्रतीती आहे. नुसतंच आम्ही देवाला चालवून देवाकडे मागणं मागतो, मागू नका. तो आपलं जे द्यायचं आहे त्या एक तर सांग मला, एक तर मारून टाक, नाहीतर तुझं कार्य माझ्या हातून चांगलं करत असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी ठेव. ही प्रतीती मी स्वतः अनुभवलेली आहे. आता म्हणजे काय पूर्वी नाही, आज तुमच्यात मी चालतोय. जरी गाडीने फिरत असो, कारण डॉक्टरने मला सांगितलं बाबा तुम्ही चांगले जरी झाल्या तरी गाडीने प्रवास करा, पण पायी चालू नका. पण मी पायी चालून पाहिलं. काय एक पारकावाने तुमच्या बरोबर पायी चालून पाहिलं, वेरूळच्या लेण्या सगळे चढलो आणि मी जिंकलो त्या ठिकाणी. परमेश्वरा मी जिंकलो. का मी जिंकलो? तू जे सांगितलेलं आहे तुझ्या क्षमाची काळजी मी घेतो ते तू सिद्ध केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांचा हा गीतेतील 9व्या अध्यायातील 22वा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे काय, अनन्या चिंतयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. परमेश्वराने सांगितलेले परीने आपण चला. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. हे आजही कलियुगामध्ये सिद्ध होत आहे. काय होत आहे? सिद्ध होत आहे. देव ओळखायचा तो प्रतीती परमेश्वराची घेतलीच पाहिजे. अंधश्रद्धा ठेवून भक्ती करायची नाही. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात देमती हा प्रतीती पंथ. काय देमती हा प्रतीती पंथ म्हणजे परमेश्वराची प्रतीती घेतल्याशिवाय तुम्ही परमेश्वराची भक्ती करू नका. अंधश्रद्धा ठेवून भक्ती करू नका. एक आयुष्यामध्ये आपण आज जन्माला आलेलो आहे. एक 15 दिवस 20 दिवस वर्षातून आपण काढले पाहिजे. काय हे करते कशा करता काढले पाहिजे? आपल्या स्वतःच आत्मकल्याण करण्यासाठी काढले पाहिजे. प्रपंचाला तुम्ही वर्षभर दिवस द्यावं, पण 20 वर्ष फक्त काय 20 दिवस 22 दिवस 15 दिवस 13 दिवस असे दिवस आपण परमेश्वरा करता द्या. काय परमेश्वरा करता द्या. परमेश्वर तुमच्या प्रपंचातही काही करू देणार नाही आणि खऱ्या अर्थानं तुमचं जीवनाचं कल्याण केल्याशिवाय तो राहणार नाही ही मला खात्री आहे. आणि तोच संदेश गुरुजी आम्ही आमच्या माध्यमातून देत आहेत. आधी अनुभवलं आणि मग जगापुढे मांडत आहे. काय लोक पुराणात ते सांगत बसतील, पण मी माझे अनुभव सांगत असतो. काय जीवनात जे घडलेले अनुभव आहे त्या अनुभवातून मी चाललेलो आहे. नुसतं पुराणातल्या गोष्टी तर कोणी सांगणारच आहे. पुराणातल्या वांग्याची गोष्ट कोणी सांगणार आहे, पण जीवनात आपण परमेश्वर आहे की नाही हे जाणून आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्याला एकाच गीतेमध्ये सांगितलेलं आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम. रोज आपण अध्यात्म शास्त्र पाहत चला आणि त्या अध्यात्मातून आपल्याला आपण कुठं चुकतो हे कळायला सुरुवात होणार. आपण इथं चुकतोय याची जाणीव आपल्याला होणार आहे. आपण लगेच ते शास्त्र वाचल्यामुळे आपल्याला आठवण करून देतो की तू इथं चुकतोय. त्यापासून आपण परावृत्त होतो, बाजूला होतो आणि आपण चांगल्या कार्य करण्याशीच संघटित होत असतो. आणि आपल्या हातून चांगलंच घडावं ही आपली इच्छा असते. कुणाचंही वाईट आपल्याकडून घडू नये. का कुणाचंही वाईट आपल्याकडून घडता कामा नये. तो सुद्धा दोष आपल्याला लागत असतो. कुणाचे दोष काढत बसलो आपण, हा अमका त्या अमका तसा बोलला, तमका तसा बोलला, त्याचे दोष काढल्याने आपल्याला ते दोष लागतात. दुसऱ्याचे दोष आपण काढू नये. काय आपल्यात किती दोष आहेत
ते आपल्याला बाहेर किती काढता येतील, कसे काढता येतील, हा काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हाच संदेश आम्ही महाराष्ट्रभर देत आलेलो आहोत. महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा पुढच्या 2 वर्षानंतर आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्र बाहेर सुद्धा जाऊन आपण कार्य केलं पाहिजे. मल्लेबाबांचा माझा विषय झाला आणि जी साथ दिली आजपर्यंत बाबा आमचे 30 वर्ष झाले. आम्ही 11 संयोजक होतो. किती होतो? 11 संयोजक. पण जोडी जमली कृष्ण आणि बाळकृष्णाची. काय जोडी जमली ती कृष्ण आणि बाळकृष्णाची. बाकी आले आणि सगळे वाहत गेले. कारण याच्यामध्ये स्वार्थाने दोघांचा आहे. कुणाचाही दोघांचा आमचा कुठलाही स्वार्थ नाही. ज्यांना स्वार्थ होता ते काही दिवस राहिले, काही दिवस त्यांनी आमच्या बरोबर काम केलं आणि आम्हाला सोडून गेलं. पण आम्ही त्या दोघांनी ठरवलं की आपले 2 चाकर हाताचे जोपर्यंत ठीक आहे ना तोपर्यंत आपण आपला गाडा ओढीतच चालायचं. काय परमेश्वर आपला गाडा ओढीतच राहणार आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी जे ज्ञानचक्र धारण केलेलं आहे, जसं श्री प्रभू बाबांनी जे जिल्हावरचं वर्तुळाला या ठिकाणी जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे फेकलं, हरिपाळाकडे फेकलं आणि घेणारे होय म्हणे चक्र धरून होयची म्हणून त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानाचा स्वीकार केला आणि ते चक्र आज आमचं कायमस्वरूपी फिरतच राहणार आहे. जोपर्यंत आम्हाला चालता येईल तोपर्यंत चालणारच आहे. पुढे आमच्या शिष्य परिवाराने चालवावं ही आमची इच्छा आहे. पण तो पुढचा प्रश्न ते काय करतील त्यांची ते करू जाणो. पण जोपर्यंत आमचा जीवात जीव आहे आणि दोघांची एकमेकाला साथ आहे तोपर्यंत आमचं हे चक्र चालूच राहणार आहे. हीच खऱ्या अर्थानं परमेश्वराची ओळख आहे. एकच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे की जी भक्ती आहे ती एकनिष्ठतेने करा आणि तेव्हाच आपल्याला परमेश्वर मिळणार आहे. त्याकरता ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान आपल्याला कुठे मिळणार आहे? संतांच्या बाजारपेठेमध्ये मिळणार आहे. बाजारपेठेमध्ये संतांच्या आपल्याला काय खरेदी करायचं आहे? ज्ञान खरेदी करायचंय. काय बाजार मोठा भरलेला असतो. काय कुठं काय विक्री चालू असते, कुठं काय विक्री चालू असते आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर आपण कुठं पोहोचायचंय? संतांच्या बाजारपेठेमध्ये जाऊन पोहोचायचं आहे आणि संतांकडून आपल्याला 2 शब्दाचं ज्ञान कसं प्राप्त होईल. मला हे गुजरातचे मंडळी काय म्हटले, बाबा आपण नुसतं चालत राहिलेलं आहे, काय ज्ञान आम्हाला मिळत नाही. आता ज्या ठिकाणी गेलो इकडच्या भागात गुरुजी असं वाटलं की ह्या लोकांना ज्ञानाचीच गरज नाही. अहो ते ज्या ठिकाणी आपली व्यवस्था त्यांनी आम्हाला म्हणावं बाबा ते प्रवचन वगैरे या ठिकाणी काय करू नका. आमची गावातली मंडळ भरपूर आलेली आहेत. त्यांना फक्त पहिलं काय पाहिजे? जेवायला पाहिजे. अहो म्हणलं थोडंसं प्रवचन वगैरे करतो. नाही अजिबात करू नका, ते निघून जातील. काय इकडच्या लोकांना ज्ञानाची गरज नाही. आणि आमची ही मंडळी भुकेलेली हो, ज्ञानासाठी भुकेलेली. ते म्हणतात ते जेवण राहू द्या बाजूला, आम्हाला ज्ञान द्या. काय ज्ञानाची भीक मागणारी ही मंडळी आहे. काय आणि सर्वांना तर आमचे कपाळावरती हातच ठेवून पाहतात. का निधळावरती हात ठेवून वाटची तू पासी पण मी कडे वाढविला पापाच्या राशी दया पापाच्या राशी. अरे परमेश्वर आपल्या निधळावरती हात ठेवून आपली वाटच पाहत आहे. म्हणून काय वाटच पाहत आहे की या जीवासाठी मी या सृष्टीची रचना केलेली आहे. तो कधी माझ्याकडे येतो? तो निराळावरती तुमची वाटच पाहत आहे. फक्त तुम्ही घर सोडण्याचा प्रयत्न करा. घर सोडण्याचा प्रयत्न करा. घर सोडलं तर तुमचं जीवनाचं आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी नाही सांगत, शास्त्र सांगतं. काय शास्त्र सांगतं? त्या शास्त्राच्या आधारे मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. गुरुजी मुलांना शिकवत होते आणि म्हणून ते मुलं पुढे पोहोचले असेल. कुणी कलेक्टर झाला असेल, कुणी डॉक्टर झाले असेल, कुणी इंजिनियर झाला असेल. काय जो तो त्याने जसं ज्ञान त्याने अवगत केलं ते तिथपर्यंत त्यांनी सुद्धा पोहोचवण्याचा मार्ग केलेला आहे. आणि म्हणून माणसाने काय करायचं आहे, आपण काय आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे आणि आपल्याला काय केलं पाहिजे हे आपण ज्याने त्याने जर ठरवलं तर त्याच्या जीवनाचं कल्याण झालं समजा. आणि हाच संदेश देत ही श्री चक्रधारी सेवा मंडळाची पदयात्रा गेल्या 30 वर्षापासून कार्य करत करत त्या भायगाव गावामध्ये 3ऱ्यांदा येत आहे. किती आमची तुमची गावात पदयात्रा 2 वेळेस आम्ही पदयात्रा घेऊन आलो आणि प्रथम आम्ही सायकल यात्रा घेऊन आलेलो आहे. काय तेव्हा देऊळबाई होत्या आणि हे मंदिरही होतं. काय असं आम्ही 3ऱ्यांदा येत आहोत. तुम्ही आम्हाला आता ओळखतही नसणार. देऊळबाई होत्या तोपर्यंत मी रोडला थांबत होतो.
जाळीच्या देवाला जात असताना, पण त्या सरल्यानंतर मी कधी थांबलो नाही त्या ठिकाणी, कारण ती एक आई होती, माता होती माझी, मला जे ज्ञानामृत पाजणारी ती माझी गुराईच होती, आणि म्हणून मला पहिल्याबद्दल आदर आहे, म्हणून तिच्या जवळ मी नेहमी थांबायचो. असं हे तिसऱ्यांदा येणं माझं या ठिकाणी झालेलं आहे, ते पदयात्रेच्या माध्यमातून. आणि दिलेल्या हे 4 ज्ञानाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात करा आणि आपल्या जीवनात उतरवा. तुमचं जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच हा पदयात्रेच्या माध्यमातून मी संदेश आपल्या पुढे देतो. आचरवायचा की आपल्या जीवनात नाही आचरायचं हे तुम्ही तुमचं ठरवावं, पण आचरण केल्यानंतर तुमच्या जीवनाचं मात्र भलं झाल्याशिवाय राहणार नाही. हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा शब्द आहे. श्री भगवान श्रीकृष्ण महाराजांनी दिलेला आपल्याला गीतेमध्ये संदेश आहे. तो संदेश आपण जीवनामध्ये उतरा. तुमची वाट जी आहे ती सोपस्कर होईल. हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, खऱ्या अर्थाने मी बोलणार नव्हतो, मल्ले बाबांनी बोलावं अशी माझी अपेक्षा होती. मी संकेत मुनीला फोन केलेला होता. ते तरुण भागवतकार आहे, संगीत भागवतकार आहे, ते आत्ताशी त्या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांनाही बोलायला लावणार होतो, परंतु जी सेवा माझ्याकडून घडून घ्यायची ती परमेश्वराने या ठिकाणी घडून घेतलेली आहे. आणि अशीच सेवा मला माझ्याकडून परमेश्वराने घडून घेत राहावं हीच प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. आणि गुरुजी या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या पदयात्रेचा हा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याचा ते प्रयत्न करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. काय त्यांना गरज होती, पण ते शिक्षक आहे, गुरु जे आहे, या माध्यमातून कोण संत लोकांचं जे कार्य आहे ते जगापुढे पाठवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. किती आपलं घरदार सोडून नोकरी रिटायर झालेले आहे, ते सोडून आपल्यासाठी ते आले. का आले? कारण ज्ञान महत्व काय आहे हे ते शिक्षक असल्यामुळे त्यांना माहित आहे. आणि त्या ज्ञानाचा प्रसार सनातन आपण रिटायर जरी झालेला असलो तर या युट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवावं. संत लोक जे सांगतील त्यांचे विचार आपण पोहोचवावे, हाच एक मनोधर्म धरून ते या ठिकाणी आलेले आहे. काय आलेले आहे, आणि म्हणून ते या ठिकाणी आलं. त्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो. आणि असंच त्यांनी पुढेही आम्हाला सहकार्य करावं हीच त्यांना मी विनंती करेल. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. आताच या